हे कागदी घोडे नाचवून जर तुम्ही बांदलांना त्रास देणार असाल ना, त्याचे परिणाम वाईट होतील. आम्हाला धमकी देताय? हा? आम्हाला धमकी देताय? तुमच्या न झालेल्या बायकोच्या घरच्यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या सख्ख्या भावाला धमकी देताय तुम्ही? ठीक, जा करा, जा, तुम्हाला काय करायचं ते करा. नाही, आम्हालाही बघायचंय तुम्ही काय करू शकतात. करा. मी काय करणार आहे? तुम्ही ढाले पाटील आहात, फार ताकद आहे तुमच्यात, तुम्ही काहीही करू शकता. मी काय करणार? फार फार तर माझ्या नेमप्लेटवर जे ढाले पाटील नाव असतं ना, ते लावणं सोडून देतो कायमचं. रणजित, होय सर. हो, केवळ आडनावाचं भूषण राखण्यासाठी माणूस या थराला जाणार असेल ना, तर मग हे ढाले पाटील हे आडनाव माझ्या छातीवर वागवायचं की नाही, त्याचा मला विचार करावा लागेल. येणाऱ्या सुनेच्या पावलांनी लक्ष्मी येणार असं आईसाहेब म्हणाल्या होत्या, हो ना बेबी मावशी? लक्ष्मी तर आली नाही, पण न येताच घर मोडून गेली हो. नाही, तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला. आपलं घर मोडू नये असं वाटतं आम्हाला. झालं बाई, वेळेत लग्न मोडलं. हत्ती झाले गावाचे, पोट फुगले देवाचे, असं झालंय बघ. म्हणजे सगळं जे झालं त्याच्यात एक गोष्ट बेबी मावशी विसरलीच. कोणती गोष्ट? हेच की स्वरा पळून गेली, दोन्ही खानदानाची इज्जत केली, मग भांडणं झाली, नोटिशी गेल्या, आणखीन भांडणं झाली, बांदल कुटुंबावर तर आभाळच कोसळलं. दादासाहेब चिडले, राजश्री त्याच्यात अजून तेल ओतायचं काम करायला लागली, आणि अक्का तर मानपान घेऊन बसली. आणि या सगळ्यात एक गोष्ट बेबी मावशी विसरली बघ. कोणती गोष्ट बेबी मावशी? तुझं लग्न मोडलं रे. आम्ही सगळे विसरलो की तुला काय वाटत असेल. बरा आहेस ना? हा, तू ठीक आहेस ना राजा?
बेबी मावशी खरं सांगू, हे लग्न मोडल्याचा त्रास झाला नाही झाला हे माझं मलाही कळत नाही. जेव्हापासून स्वरांगीला भेटलो तेव्हापासून आपलं हिच्याशी लग्न होणार आहे, तेव्हा आता आपण हिच्यावर प्रेम करायला हवं. कदाचित याच कल्पनेच्या जास्त प्रेमात होतो. अगं आमची नीट ओळख सुद्धा झाली नव्हती ग. जितक्यांदा आम्ही भेटलोय तितक्यांदा तेव्हाच्या तिच्या वागण्याचं बोलण्याचं आत्ता उलगडा होतोय. जेव्हा केव्हा आम्ही भेटायचं ठरवायचो तेव्हा ती काही ना काही कारण देऊन कट मारायची. संजय, आम्ही दोघं बाहेर निघालोय, तू पण येतेस का? मी हो, म्हणजे तुझी ओळख होईल ना. म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. ठीक आहे ना? काय सांगतोयस? अगं खरंच असं बऱ्याचदा झालंय. एकतर ती संजूला बरोबर घेऊन यायची किंवा माझ्या बरोबर एकटीला संजूला पाठवायची. मी आले असते तुमच्या बरोबर, पण माझा प्रॉब्लेम झालाय तर. ए संजू. हा सर दीदी. तुम्ही आमच्या संजूला घेऊन जा ना बरोबर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके, नो इश्यू. चला मेवणीबाई. बेबी मावशी, मी स्वरांगी सोबत जितक्या गप्पा मारल्या नाही तितक्या मनमोकळ्या गप्पा मी संजू सोबत मारल्या. तुला खरं सांगू, आजपर्यंत मी कुठल्याच अनोळखी व्यक्तीशी बोललो नव्हतो. बाबा खरंच? आज पहिल्यांदा बोललो तुझ्यामुळे. अगं मंदिरात सुद्धा संजू बरोबर गेलो मी. त्यानंतर आम्ही माझ्या मित्राकडे गेलो तर त्याच्या बायकोला संजूच माझी होणारी बायको आहे असं वाटलं आणि ती तिची ओटी भरायला निघाली होती. आराम नाही. एक मिनिट, वहिनी काय करताय? काय करताय म्हणजे? वहिनी पहिल्यांदा घरी आल्यात, मानपान नको करायला. वहिनी एक मिनिट, काहीतरी गैरसमज झालाय. ही स्वरांगी नाहीये, ही तिची धाकटी बहीण संजीवनी. अरे देवा. हो हो, मी त्या रात्री सुद्धा मी संजूला तिथे बघितलं. बेबी मावशी, आत्ता माझ्या लक्षात येते, म्हणजे त्या दिवशी रात्री मी स्वराच्या बॉयफ्रेंडला पाहिलंय. त्या रात्री संजू सांगत होती तो तिचा बॉयफ्रेंड आहे, पण तो तिचा बॉयफ्रेंड नसून स्वराचा बॉयफ्रेंड होता. एवढी बाई, एवढ्या रात्री काय करता इथे? एवढ्या रात्रीचं काय करता इथे? काय प्रॉब्लेम आहे का संजू? नाही तसं काही नाही. शपथ शपथ तसं काही नाही बघ. बरं, ओळखतेस तू त्याला? हो. म्हणजे आतापर्यंत मला जे वाटत होतं की संजूला बॉयफ्रेंड आहे तर ते खोटं आहे. तुला संजूला बॉयफ्रेंड नाही याचा आनंद होतोय? हा? नाही, मी विचारतीये, तुला संजूला बॉयफ्रेंड नाही त्याचा आनंद होतोय का? काही काय बेबी मावशी, तिला बॉयफ्रेंड नाही याचा आनंद मला का होणार आहे? तू पण ना. रणजित, तुझ्या डोळ्यात आनंद झालेला दिसतोय. रणजितराव, लेटात तुम्ही खूप. प्रेमात पडल्यावर कसं वाटतं ना, याचा एक्सपिरियन्स नाहीये तुम्हाला. मावशी, अरे खरंच, कॉलेजमध्ये एक पण लफडं केलं नाहीस, शाळेमध्ये तर बावळ्याच होतास.
ट्रेनिंग करत असताना राजबिंडा दिसायचास, पण पोरींपासून लांबच राहायचास. असं म्हणतेस जसं काही तुला खूप एक्सपिरियन्स आहे. आहेच मला एक्सपिरियन्स. खरंच. अरे शाळेत 5वीत असताना गणित मास्तरांच्या प्रेमात पडले होते मी. अरे पण विषय तुझा आहे ना, तू माझं नको ना हे करू. ऐक ना, तुला असं कधी वाटलंय का रे, म्हणजे प्रॉब्लेम असेल, काही सुचत नसल, एकटं वाटत असल, फक्त डोळे मिटायचे आणि डोळ्यासमोर एक. बेबी मावशी काहीही काय. अरे ऐक ना, मोसम नको ना तोडू. ऐक ना राजा माझा, असं कधी वाटलंय का की डोळे मिटलेत आणि डोळ्यासमोर असा एक चेहरा आलाय, जो चेहरा बघून असं वाटतं की कुठली परिस्थिती येऊ, हा चेहरा माझी साथ सोडणार नाही. आलाय का असा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर कधी? आलाय असा चेहरा तुझ्या डोळ्यात? शांत हो, डोळे मीट आणि विचार कर, कुणाचा चेहरा येतोय तुझ्या डोळ्यासमोर? येते. अहो माझ्या भावाची तब्येत खूप सिरियस आहे. तिकडेच पैसे घेऊन चालले होते म्हणून एवढी फास्ट आले, नो एंट्रीत घुसले. ठीक आहे. कुठलं हॉस्पिटल? संजीवनी हॉस्पिटल. संपलंय ते. अजून मागवायचं? नाही नाही नको. फ्रेंड्स, सॉरी. नाही म्हणजे ते मी खोटं बोलले ना तुमच्याशी, म्हणून सॉरी मागायला आलते. अहो नाही, ते त्या दिवशी तुम्ही एकदम पोलीसवादी समोर आलात ना, तर मग मला वाटलं उगाच शिक्षा भिक्षा कराल, तर मी घाबरले. नाही म्हणजे फाईन बिन घेतलं असतं तर ते. अहो माझ्याकडे तेवढेच पैसे होते, हो कष्टाचे पैसे होते, आणि ते संपले असते. तुम्ही जो तोंडाने आवाज काढता ना, तो मला शिकायचा आहे. चालते की. अहो पण मी लय आवाज काढते. नक्की कुठला आवाज? म्हणजे तुम्ही जो तोंडाने टॉक आवाज काढता ना, तेवढंच मला शिकायचं आहे. होय. चालते की.
साजेरी लय विचार करते बघ, म्हणून तर तिचा बीपी वाढला. आणि संजय, ती सोनोग्राफीत काय तर लेकरू दिसतंय म्हण. आई अंबाबाई, लक्ष ठेव बाई माझ्या लेकीवर. अगं मी दाजींना फोन केलता, ते येतील रातच्याला दोघं पण. तू काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. कल्याणी, संजय, हे घ्यायचं. काय आहे ही? सुटका. जादू आहे जादू, सगळ्या प्रॉब्लेम पासून सुटण्याची. आधी तू पी, मी या पोरीला दे, मग सगळ्यातलं असलं आम्ही पिऊ. पंजाबराव राजवर्धन बांधल. अहो काय टोचका पिचका फिरले वे तुमचं. स्वतः बरोबर आमचा बी जीव घ्यायला निघाले वे तुम्ही. कल्याणी, शांत बसायचं. काय करू अजून? हा, Useless. 7 दिवसाच्यात पैसे दिले नाही तर ढाले पाटील कोर्टात खेचल मला, अटक होईल मला, आणि मग मी जेलात गेल्यावर तुमचा हाल कुत्र तरी खाईल का? खानदानाची इज्जत जाईल ती वेगळीच. मी विचार केलाय, हा एकमेव मार्ग आता उरलाय. आता गपचिप घ्यायचं, नाही तर नरड्यात होतीन. चुका केल्या तर त्या निस्तारायची बी तयारी पाहिजे. कसं आहे ना, माणूस खऱ्यालाच भसका पाडून खोटं उदार घेते, आणि जवा का त्याची उदारी वापस करायची वासना होईत नाही, तेव्हा मग खरंच खोट्याचा बरोबर हिसाब करते. पाक पाक नागवं करते माणसाला. ही असं अर्ध्यातनं डाव सोडून जाणारे भेदरट असतात तुम्ही, आम्ही नाही. कल्याणी, ठीक आहे. ये दुनिया, ये महफिल इथं माझ्या खानदानावर राहत आली आहे ना, तुम्हाला काय त्याच? ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं नसेल ना तर नका घेऊ, मी घेईन. स्वार मला चोरायचं, स्वार. रणजितराव, तुम्ही इथं? नमस्कार. जरा एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. या की संजय, पाणी आणचं जा. संजू थांब. मला संजूला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे स्वराबद्दल संजयला आधीपासून माहिती होतं, पण मामा, स्वरांगी हा विषय संपलाय आता. तिने घेतलेल्या निर्णयावर ती खुश आहे. ऍक्च्युली मला संजूशीच जरा वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. प्लीज बोलू. बोला. संजू, संजीवनी,
संजीवनी पंजाबराव बांदल, तुझ्या आई वडिलांच्या साक्षीने त्यांच्या समक्ष मी रणजित शिवाजीराव ढाले पाटील तुला एक प्रश्न विचारतोय. संजीवनी पंजाबराव बांदल, माझ्याशी लग्न करशील? माझ्याशी लग्न करशील? आय नो, मी जे काही विचारलंय ते विचारण्याची कदाचित ही योग्य पद्धत नाहीये आणि योग्य वेळ तर नाहीच नाही. पण यापेक्षा दुसरा कुठलाच योग्य मार्ग मला दिसला नाही. संजू, प्लीज माझ्या बोलण्याचं कसलंही बॉदरेशन किंवा प्रेशर घेऊ नकोस. आणि एक महत्वाचं, तुला जर हा निर्णय मान्य नसेल तर काही प्रश्नच उद्भवत नाही. पण जर तुझी या लग्नाला तयारी असेल, तुझा होकार असेल, तर आपलं लग्न उद्याच ठरल्या जागी आणि ठरल्या मुहूर्तावरच व्हायला हवं. मी अगदीच समजू शकतो, तुझ्या आयुष्यातला हा कदाचित सर्वात मोठा निर्णय असेल. हा इतका मोठा, इतका महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मी तुला काहीच वेळ देत नाही. संजू, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या घडल्या प्रसंगामुळे आपल्या दोन्ही कुटुंबावर जी नामुष्की उडवली, त्यातून बाहेर पडण्याचा मला तरी हा एकमेव मार्ग दिसतोय. आणि मी पुन्हा सांगतोय, तुझ्यावर कसलंही प्रेशर नाहीये आणि जर असेलही तर ते प्लीज घेऊ नकोस. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांसाठीच हा महत्वाचा निर्णय आहे. सो तुम्ही आपापसात बोला, चर्चा करा आणि मला कळवा. मग त्या हिशोबाने मला माझ्या घरच्यांशी बोलता येईल. येतो. आणि हो संजू, तू घेतलेला निर्णय आम्हा सगळ्यांना महत्वाचा आहे आणि तोच सगळ्यांना मान्य असेल. येतो. नमस्कार. नमस्कार. आई अगं, रणजितराव आता ज्योतिबाच्या नावाला जाग मला. आई आंबे, उद्या उद्या गे आंबे बाई. ज्योतिबा राया, अरे आंबे वाट, तुम्ही हात दोघं आहात माझ्या पाठीशी. या पंजाबराव बांधलाची इज्जत वाचवली तुम्ही. प्रत्येकाला मला प्रत्येक खाल्ल्या देवतेला जागले देव. आंबे माते, काय करू ग तुझ्यासाठी? हा, तुझ्या दाराला येऊन तोरण बांधू का? खड्या नारायणी ओटी भरू का तुझी? नाही नाही नाही, डायरेक्ट तुला साडी चोळीच करतो. मी माझ्या थोड्याचा होईला ज्योतिबाच्या डोळ्यावर आणि पाठ पाठवेल. अंबाबाई पाठवतोय ग, ज्योतिबा वाचवलंच द्यावा. पर्सन काय आहे, तुम्ही वागताय काय, काय कळतंय का नाही तुम्हाला? खावं प्यावं आपण आणि हिशेब अंबाबाई ज्योतिबाच्या नावे करायचा नसतोय. अगं अगं बायको, तुझं किती ऐकू? हा, अगं चांग भलं, सब भलं, आप भलं. अहो, तुम्ही जरा जमिनीवर येऊन विचार करा. हे काय अंगडो टोपडा आहे का? नानग झालं, कलर आवडला नाही, असली कारणं देऊन ही नाही तर ती घ्या म्हणायला. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? बोल बोल कल्याणी, आज जरा शिक जरी माप ओलांडून बोलली ना तरी आपण खपवून घेऊ. शिल्ली वुमन, अरे आज आपण लय खुश आहे. तुम्ही जरा शाण्यासारखा विचार करा. तुमच्या मधल्या लेकीचं लगीन ज्याच्या बरोबर ठरलं होतं त्याच्याच बरोबर धाकट्या लेकीचं लगीन. कोण कोण म्हणलेले?
कोणाची मधली लेख? या पंजाबराव राजवर्धन बांदल सरकारला फक्त 2च पोरी. एक थोरली, तिचं लगीन झालंय, आणि एक धाकटी, तिचं लगीन व्हायचंय. बस सरकारी नियम, हम दो हमारे दो, बस. असं बोलताना तुमची जीभ कशी कल्याणे, बस तुझा टाइम अप झालाय. आम्ही निर्णय लॉक केलाय. काळ्या दगडावरची पांढरी रेख. ती तुझी मधली पोरगी कुठल्या इंच्या मिंच्या मावाल्या पोराचा हात धरून पळून गेली ना, तवाच आम्हाला मेली. ज्याच्या नशिबात जे असतं ना तेच त्याला भेटत. अरे एवढा हँडसम, डॅशिंग, रिच आणि त्याहून भारी म्हणजे खानदानी असा पोरगा माझ्या धाकट्या लेकीला मिळालाय. हा, मग आनंद नको करायला? ज्योतिबाच्या नावानं चांग भलं आहे आंबे उदे उदे उदे. रे नशीब काढलंस पोरी तू. अगं लई छप्पर फडकाम केलंस तू. माझी चंद्राची कोरगती. आपल्याला पक्क ठाव होतं माझी संजीच माझ्या घराण्याचं नशीब काढणार म्हणून. लई म्हणजे लईच भारी काम केलंस पोरी तू. अहो पण उद्याच्या उद्या हे लगीन नाही होऊ शकत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवंता, अजून काय काय काम करून घेणार आहेस तूच जाणे रे बाबा. काय काय नाना? भैयासाहेब, उद्यापर्यंत तुमचा मोबाईल जरा बंद ठेवा. मी या यादीप्रमाणे सगळ्यांना फोन करून कळवतोय, म्हणजे तुम्हाला कुणाचे फोन नको यायला. हे, मला कळालं नाही. कसली यादी ही? तर तुमच्यापासून काय लपलंय भैयासाहेब? लांबून लांबून पाहुणे येणार. आता वेळ आहे तोपर्यंतच त्यांना इथली परिस्थिती कळवायला पाहिजे, आणि येऊ नका असंही सांगायला पाहिजे. जे पाहुणे निघालेत त्यांना फोन करून सांगतोच आहे, म्हणजे त्यांची गैरसोय होणार नाही. आणि आपली कसं आहे, ही वेळ टळून गेली ना की मग आपल्या जवळचे, आपल्या संबंधातले किंवा अति महत्वाचे असे जे पाहुणे आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून आपण माफी मागूच. म्हणजे तुम्ही पाहुण्यांना आता लग्नाला येऊ नका असा मेसेज करताय? हो, म्हणजे आता पर्यायच नाही ना. पण नाना, इतक्यात करू नका हा मेसेज. म्हणजे पण दादासाहेबांचा तसा आदेश. नाना, लग्न कुणाचं आहे? माझं आहे ना. बघ प्लीज, मी सांगेपर्यंत कुणालाही मेसेज करू नका. आणि दादासाहेब किंवा आईसाहेब कोणी काय बोललं तर त्यांना माझ्याशी बोलायला सांगा. जशी आपली आज्ञा. नाना, मी आज्ञा नाही, रिक्वेस्ट करतोय. बाय द वे नाना, लग्नासाठी नवीन ड्रेस घेतलाय ना? घेतलाय ना? हा. मग एखाद्या वेळेस ते कपडे वापरण्याची एक संधी मिळू शकते. म्हणजे मी नाही समजलो. म्हणजे माझं लग्न ठरल्या जागी ठरल्या मुहूर्तावर लागू शकतं. घोड्यावर हौदान, हत्तीवर खोगीर असं करून पोरीचं लगीन कसं होईल? ए हौदा खोगीर, हा लय जीप चालली तुझी चुरू चुरू. हा, कोण म्हणलं? आणि का नाही होऊ शकत? हा, तुझ्या मधल्या पोरीचे कापड चोपड आणि दागिने आहेत ना, ते दे माझ्या संजीला. हा, अगं तिच्यासाठीच होतं ते. तुला बाकी काय प्रॉब्लेम आहे का? हा, अगं मांडव पाडलाय, डीजे लागलाय, सगळ्यांना आमंत्रण केलेली आहेत, लग्नाची सगळी तयारी झाली आहे. मग काय प्रॉब्लेम आहे तुला? मला, तुम्हाला, संजीला, सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. अहो तुमच्या ध्यानात कसं येत नाही? आत्ताच रणजितराव काय सांगून गेले? जर लगीन करायचं असेल तर ती उद्याच्या उद्याच करायचं.
आणि ही लगीन काय उद्याच्या उद्या होऊ शकत नाही. ए तुझा डोस काय हल्लय पार हा काय खोड्यासारखं तेच 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 बोलती हा आपण एकदा कमिटमेंट दिली ना मग आपण फक्त ज्योतिबाचं नाम बाबाईचं ऐकतो. तू काय देव आहेस का हा नाही ना मग गप राहायचं जे होईल ते पाहत राहायचं हा नसताना करायचं नाही. तुमचं डोसकं काय आज थाऱ्यावर नाही. अहो तुम्हाला कळत कसं नाही उद्याच्या उद्या ही लगीन नाही म्हणजे नाही होऊ शकत. कल्याणे अहो उद्याच्या उद्या कसं लागणार संजूचं लग्न. जरी आपली लग्नाची सगळी तयारी झाली असली संजीने जरी लग्नाला होकार दिला तरी बी आपल्याला एक गोष्ट विसरून नाही चालायचं की संजीला 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून 6 महिने बाकी आहेत. म्हणून म्हणते आपल्याला ढाले पाटलांच्याकडे जाऊन त्यांना सगळं सांगायला पाहिजे की आपल्या संजीला 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून 6 महिने बाकी आहेत. आणि तरी बी त्यांना लगीन करायचं असेल तर ती तवाच करता येईल. आणि मी म्हणते संजीने होकार दिला तर करू की 6 महिन्यांनी लग्न काय होतंय. नाही नाही लगीन उद्याच्या उद्याच व्हायला पाहिजे. हो पण तुला येळ काय याचं काय जजमेंट आहे की नाही. ढाले पाटील मंडळी आहेत ती एकदा का आपल्या दारावरनं गेली की परत यायची नाहीत. ठरलेल्या मुहूर्तावर लगीन न झाल्याने त्यांची जी बदनामी झाली त्यामुळे आपल्याला 6 महिन्यांनी उभं करणार आहेत का ते. परत एकदा सांगतो ढाले पाटील आहेत ते त्यांच्या पोराला आपल्यापेक्षा जास्त तोला मोलाचं घर मिळेल. आपल्या पोरीकडे कोण बघणार हा आपण काय करायचं. अगं येडे ज्या घरावरनं वरात परत जाते ना त्या घराला काळं कुत्र तरी विचारतं का. हाव पण संजीचं वय वाढणार. संजीचं वय रोजच्या रोज वाढणार. संजी 18ची बी होणार. एक गोष्ट ध्यानात ठेवा संजीचं वय आम्हाला माहिती तुम्हाला माहिती या दोघांना बी माहिती पण त्या ढाले पाटणास कुठं माहिती हा. एक गोष्ट ध्यानात ठेवायची संजी आज आत्ता या क्षणापासून 18 वर्षाची झाली. अहो पण मामासाहेब झाले. आता असल्या बारक्या बारक्या टेक्निकल गोष्टींमुळे असला एवढा मोठा विषय अडकवायचा नसतो. अरे संजय काय 18ची काय 28ची काय 48 काय 100 वर्षाची होईल हा तर झाकली मूठ 1.25 लाखाची. हा पण मामासाहेब संजूला विचारा तरी तिला लगीन करायचं आहे का नाही ते. बरोबर तुमचं पॉइंट बरोबर. जिचं लगीन आहे तिला विचारलंच पाहिजे. बरोबर विचारलंच पाहिजे. चल संजय मला तुझ्याशी बोलायचं. चल बाकीच्या इथंच थांबा. ये बा ये. उभी का बस की ये ये बस. डॅडी बस बस. संजूबाई मी तुला कोंड्यावर नाही आणली. मी बाप आहे मी तुझा. आपली जुबान आहे तुझ्या मर्जी बिगर काय बी करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही. मला सांग तुला लगीन करायचं नसल
तुझ्या मनात दुसरं कोण असं तसं सांग. जीव गेला तरी बेहत्तर, पण हा पंजाबराव राजवर्धन बांधल तुझ्या मर्जी बाहेर जाणार नाही. एकच सांगतो, तू हो म्हणालीस ना, तर डॅडीची इज्जत वाचव. आपल्या बांधल खानदानाची इज्जत वाचव. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुझ्या डॅडीला कोणी कोर्टात खेचणार नाही ग. तुझा डॅडी पंजाबराव राजवर्धन बांधल पानबंद्याच्या रस्त्यावरून 56 इंच छाती काढून रुबाबात फिरल. हे सगळं माहित असून बी तुला नाही म्हणायचं असं तर माझी काही जबरदस्ती नाही. हा, तुझी जिंदगी आहे, तू निर्णय घे. मला मात्र माझ्या खानदानाच्या इज्जतीसाठी डॅडी, आणि तुम्हाला माझी तयार आहे मी या लग्नाला. अरे मला माहितच होत. हा, अरे तुझ्या धामण्यात बांधल खानदानाचं खानदानी रगत आहे म्हणून. हात साखर आणि कळ्यावर कातर असं नाही करणार माझी पोरगी डॅडी बरोबर. पोरी, आज मला तुझा गर्व नाही, माझ माझ. काय काय पाहावं ना ऐकावं लागणारे काय माहिती. गप बसता का जरा. येतो आम्ही. आई साहेब, मला बोलवलं ताईसाहेब. बोलवू शकत नाही, आई होत ना तुमची. काय मनमानी चालवली रणजित? नानांना मेसेज करू नका असं सांगितलं तुम्ही. काय अजूनही ढाले पाटील आहात तुम्ही? आहात ना? मग ढाले पाटलांची रीत सांभाळणं मस्त आहे. हो आई साहेब, मला मान्य आहे. मी नानांना इतक्यात मेसेज करू नका असं सांगितलंय. पण आई साहेब, कदाचित त्याची गरजही पडणार नाही. रणजितराव, नाही सेन्स सेन्सिबिलिटी अशा गोष्टी असाव्यात का नाही माणसाकडे? काय बोलताय तुम्ही? नाही, ढाले पाटील घराण्याची जी काही बेआबरू झाली ती पुरं नाहीये का? गप गुमान बसायचं तर अजून कशाला चिंध्या करताय आमच्या इज्जतीच्या? एक तर गप्प राहा, नाही तर या परिस्थितीतनं बाहेर कसं पडायचं ते सांगा. हात जोडून विनंती करतो तुम्हाला. नाही, आणि आता आमचं ठरलंय फुल अँड फायनल. तुम्ही सगळ्यांनी आजच्याच आंबेगावला जायचं. पंजाबरावला कसा सोलायचा ते आम्ही बघतो. अहो पण दादासाहेब, माझं लग्न ठरल्या जागी ठरल्या मुहूर्तावर जर होत असेल तर हरकत काय?
रणजित, काय बोलते तुम्ही? हा, ठरल्या जागी ठरल्या. अजून ती पोरगी तुमच्या मनात आहे? तुम्ही शोधून आणलीत काय तिला? रणजित, काय उचलून आणली का काय कुठून? आम्ही तुम्हाला निक्षून सांगतो, ती परत आली आमच्या पायावर नाक जरी घासलं ना, आम्ही स्वीकारणार नाही. माझं तरी हात धरून पळून गेलेली पोरगी ढाले पाटलाची सून होत नसते, हे तुम्हाला समजणं मस्त आहे. हवाई साहेब, कोण म्हटलंय स्वरांगी परत आली आहे? हात धरून पळून गेलेली पोरगी ढाले पाटलाची सून होत नसते, हे तुम्हाला समजणं मस्त आहे. हवाई साहेब, कोण म्हटलंय स्वरांगी परत आली आहे? हे बघा, असं काहीही नाहीये. मला ज्या मुलीशी लग्न करायचंय ती मुलगी म्हणजे तुझी हिम्मत कशी झाली रे आमच्या समोर यायची? नमस्कार. गुड इव्हनिंग. ए सुकाळीच्या, आमच्या समोर गुड इव्हनिंग करतो? हातपाय धडेत ते बघवत नाही का तुला? आज तू काय वन पीस मध्ये घरी जात नाही ना? दादासाहेब, अहो खानदानी माणसाला हे वागणं शोभत नाही हो. ए, आता तू आम्हाला शिकवणार खानदानी माणसांनी कसं वागायचं ते? आणि डोळे वटारून काय बघतो आमच्याकडं? हा, आई तुझे डोळे काढून तुझ्याच हातात दिले तर नावाचा अजित ठाले पाटील नाही लावणार. साहेब शांत व्हा. ते काय बोलतायत एकदा पूर्ण ऐकून तर घ्या. बोला. बोलतोय की. आणि कसं आहे, आमची मुलीकडची बाजू, त्यामुळे आम्हाला ऐकूनच घ्यावं लागणार. बर, ती लग्नाला तयार आहे. आम्ही तयार नाही आहोत. रणजित, आमचा निर्णय झालाय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी मस्त आहे. आई साहेब, ऐकून तर घ्या. त्यांचं काय म्हणणं आहे तो मुद्दा तर लक्षात येऊ द्या आपल्या. माफ करा, पण हे सांगायला तुम्ही का आलाय? नाही म्हणजे हे मला तिच्या तोंडून ऐकायचंय, जेणेकरून मला हे कळेल की तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाहीये आणि तिला हा निर्णय मान्य आहे. तुम्ही म्हणाल तसं. आणि तसं बी आमची पोरीकडची बाजू पडती. नो प्रॉब्लेम. ये ग पोरी. ही काय करते इथं? संजीवनी, जो प्रश्न मी तुझ्या घरच्यांसमोर विचारला
तोच प्रश्न पुन्हा तुझ्या वडिलांसमोर आणि माझ्या घरच्यांसमोर विचारतोय. मला तुझ्याशी लग्न करायचंय. माझ्याशी लग्न करशील? वय मी या लग्नाला तयार आहे. ए पंजाबराव, ही काय नवीन नाटक आहेत रे तुझे? एक लक्षात ठेवायचंय, लांबड्यासारखी नियत ठेवली ना तर आमची काठी आणि आमचा नेम दोन्ही पण पक्क आहे. काय नवीन गेम बिम करायचा विचार असेल ना तर गप्प पाडायचं, नाही तर लई महागात पडल. 1 मिनिट दादासाहेब, यात त्यांचा काही गेम वगैरे नाहीये. जरा सबुरीने घ्या. मी मागितलाय संजीवनीचा हात. मी घातली तिला लग्नासाठी मागणी. रणजितराव, काय डोक्याचा स्क्रू बी ढिला झाला काय तुमच्या? का कुठली मुळी घासली तुमच्या टाळूवर या पंजाबरावनं? काय डोकं फिरल्यासारखं वागताय तुम्ही? असं शोभत नाही तुम्हाला. आणि हे विसरलात का, या विधभर पोरीने आमचा अपमान केलाय. हा हिसाब तुम्ही पण चुकता केलाय दादासाहेब. केल्या अपमानाच्या कितीतरी पट जास्त. दादासाहेब, स्वरांगी पळून गेली तेव्हा तुम्ही बांदलांचा अपमान केलातच की. विसरलात? अहो, जुने जाऊ द्या, मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. झाल्या गेल्याचा हिशोब सोडा आता. ओ रणजित भाऊजी, लई पुस्तकी बोलला तो तुम्ही. पार आमच्या डोक्यावरनं गेलं. नाही, आम्हा सामान्य माणसांना समजल अशा भाषेत सांग. ठीक आहे, तुम्हाला समजेल असं सांगतो. झालं गेलं पंचगंगेला मिळालं असं समजू आणि नव्याने या नात्याकडे पाहू. चालेल? अहो रणजितराव, कविता सोडा. लग्न म्हणजे काय कविता पाठ करणं इतकं सोपं आहे का? काय लग्न म्हणजे पोरखेळ वाटला का तुम्हाला? नाही नाही, अगदीच नाही दादासाहेब. लग्न म्हणजे पोरखेळ नाहीच आहे. अगदी तंतोतंत मान्य आहे मला. मग पण लग्न म्हणजे बिझनेस पण नाहीये ना. म्हणजे मुलीच्या बापाला कर्ज द्यायचं आणि अट घालायची की आमच्या मुलासोबत तिचं लग्न लावून द्या. आणि लग्न नाही होऊ शकलं तर कर्ज परत फेडीच्या नोटिशी पाठवायच्या, कोर्टात खेचण्याच्या धमक्या द्यायच्या. हो ना? पण दादासाहेब, इथे असं नाहीये. जे आहे ते क्लिअर आहे, स्वच्छ आहे, सगळ्यांसमोर आहे. इथे असं लपाछपी वगैरे नाहीये ना. मियाँ बीबी राजी तो क्या करेगी बेबी मावशी? हा, पोराला पोरगी आवडली तर मग कसलाच प्रॉब्लेम नाही. मला तर 0% प्रॉब्लेम आहे. बेबी मावशी, या घरातली सगळ्यात कोणी सेन्सिबल व्यक्ती असेल ना तर ती तू आहेस. मला आय मीन आम्हाला समजून घेतलंस. चल, लगेच आता आशीर्वाद पण देऊन टाक.
दिवसात तुझं लग्न होणार. पहिल्यांदा पत्रिका न बघता बेबी मावशीने केलेली भविष्यवाणी खरी ठरली. आणि सुनबाई, सगळ्यांच्या पाया पड. घरच्या सुनेला वाकायची सवय पाहिजे बर का. काय हो राजश्री, बरोबर बोलते ना मी? जा पाया पडा सगळ्यांच्या. मला माहितीये, पण तिने नाही सांगितलं याला बिलही कारण होती. पण याचा अर्थ हा नाही की आमच्या घरच्यांनी आमच्यावर संस्कार कमी केलेत. बाय झालं ती पाया पडायची नाटकं नका करू. जा. मी आलोच. आईसाहेब, मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या घराण्याची इज्जत आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि आईसाहेब, तुम्हाला हीही कल्पना आहे की तुमचा रणजित घराण्याच्या इज्जतीला डाग लागेल असं काहीही करणार नाहीये. आईसाहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. मी हे जे काही करतोय ते आपल्या घराण्याची अब्रू वाचवण्यासाठीच करतोय. आणि आईसाहेब, मी लग्नाला तयार आहे, संजू तयार आहे, पंजाबराव सुद्धा तयार आहे. पण हरकत काय आहे साहेब? नाही, हरकत काहीच नाही. आम्हाला त्यांच्याशी जरा बोलायचंय. बोलू ना. तुमची काय हरकत आहे का? हो, नाही, माझी कसली हरकत आहे. मग बोलवा त्यांना. आलोच. संजीवनी, तुला आई साहेबांनी बोलवलं. जा जा संजय. रणजित, 2 दिवस तुम्ही खूप बोललात. आम्ही सगळं ऐकून घेतलं, पेशन्स ठेवून ऐकून घेतलं. आता तुम्ही पेशन्स ठेवायचा. हां, इथं आम्ही जे बोलणार आहोत
त्यात मध्ये बोलायचं नाही. शब्द द्या आम्हाला. दिला शब्द. बसा तुम्ही. तुमच्याशी या बाबतीत बोलावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं. तुमचं वय, तुमची बौद्धिक कुवत, होणाऱ्या सुनेची धाकटी बहीण याच्या पलीकडे काही किंमत नव्हती आमच्या लेखी. आणि ती किंमत वाढली असा गैरसमज नको. आईसाहेब, आपण असा पाणउतारा करणार? दिलेला शब्द राखा रणजित. तर संजीवनी, ठरल्याप्रमाणे सगळं झालं असतं तर तुमचा आणि आमचा काही संबंधच आला नसता. म्हणजे सणासुदीला, कुठल्या कार्याला, तेवढंच, फार काही नाही. तुमच्या बहिणीच्या बेजबाबदार वागण्याने आईसाहेब, जे काय घडलंय त्यातनं मार्ग काढण्यासाठी आणि आमच्या खानदानाची अब्रू वाचवण्यासाठी आमच्या रणजितनी जो काही मार्ग काढलाय तो आम्हाला पत्करावा लागतोय, हे आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. म्हणून तुमच्याशी काही बोलायचं होतं. ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या तुम्ही आयुष्यभर विसरायच्या नाहीत. पहिली गोष्ट आहे, हा पर्याय आम्ही स्वीकारला नाही तर आमची बदनामी होईल, आमचं नाव खराब होईल आणि आमचं नाव फार मोठं आहे. फार कष्टाने कमावलंय ते. दुसरी गोष्ट, तुमच्यापेक्षा खूप उजवी, मोठ्या घरची, आमच्या तोलामोलाची मुलगी आम्ही रणजितसाठी सहज मिळवू शकलो असतो. हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायचं, कधी विसरायचं नाही. काय संजीवनी, तुमची बहीण आमच्या घरच्या तोलामोलाची नव्हतीच, पण शिक्षणात उजवी होती, तुमच्यापेक्षा दिसायला बरी होती, सुंदरच होती. तुमचं कसं आहे ना संजीवनी, तुमच्याकडे काहीच नाही हो. न रूप, न गुण, न शिक्षण, न घराण्याची प्रतिष्ठा, काहीच नाही. असं काहीच नाही जे आमच्या घराण्याच्या चौकटीत बसेल. निव्वळ निव्वळ नाईलाज म्हणून आम्ही तुम्हाला आमची सून करून घेतोय, हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं. आता पाया पडू शकता तुम्ही. या घरात तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. वैभव बघितलंच आहे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी. ते दान म्हणून पदरात पडलंय हे विसरायचं नाही. या आईसाहेब, हे सगळं अशा पद्धतीने बोलायची खरंच गरज होती? रणजित, तुमचं लग्न आहे म्हणून सगळंच तुम्ही ठरवायचं नाही हो. अहो, तुमचा निर्णय मान्य केला ना आम्ही.
आमच्या होणाऱ्या सुनेशी आम्ही काय बोलायचं हे कसं तुम्ही ठरवणार? सासू सुनेचा विषय आहे, यापुढे तुम्ही नका पडू याच्यात. असं तोंड पाडून राहू नका. आता म्हणा की जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पुरून टाका. आम्हाला पण होती कविता. उद्या तुमच्या लग्नाचा गोरज मुहूर्त आहे. लक्षात असू द्या, उद्याचा दिवस तुमचा आहे. आता जा, आराम करा, शांत झोप काढा. लग्नात चांगलं चांगलं दिसायचंय तुम्हाला. चांगलं दिसणं मस्त आहे. आणि आईसाहेब, आईसाहेब, आता तुम्ही जे वागलात ना, आम्हाला माहिती याचा तुम्हाला खूप त्रास होणार आहे. कारण आतून तुम्ही खूप प्रेमळ आहात. आणि एक ना एक दिवस संजूलाही हे कळेल. कारण तिला कळणं मस्ट आहे आमच्यासाठी. येतो.